का नाही जात सांगा कुठे जातात. हॅलो एव्हरीवन. तर आज सकाळ झाली माझी बिना काय करता, कारण मी सकाळी उठल्या व्लॉग बघितला माझा, तर मला खूप आवडला माझा व्लॉग. आणि पप्पाला पण माझ्या व्लॉगमध्ये यायचं होतं, कारण काल ना माझ्या मिनी व्लॉगमध्ये ठुणूक ठुणूक नाचत होते ते दोघं, पण मी दोघांना पण नाही घेतलं, पण पप्पाला घेतलं. जाते 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 जाते. तर हे पप्पा. आणि कालचा व्लॉग खरंच मला आवडला मनापासून, कारण मी बाहेर गेले होते आणि मी फन केलं. आणि इकडे बघा ही श्रोदेई. आज आम्हाला जायची खरेदी करायला, साडी वगैरे घ्यायला. मग मला थोडंसं काहीतरी अजून घ्यायचं आहे, तर ते पण आपण जाऊ आणि घेऊयात. थोडंसं म्हणजे 1000 रुपयाचं. ठीक आहे. तर मग मला ना ह्यासाठी ना इयरिंग्स घ्यायचे होते, तर ते मी घेणार आहे. आणि बाकी तर काही नाही घ्यायचं मला, पण तरी आपण बघू काय काय घेऊ शकतो. आणि आपला ड्रेसची अपडेट पण घेऊ आपण, कारण ड्रेस आपण टाकलाय, त्यांना एकदा विचारून येऊ की टाकलाय होईल का नाही शिवायचं. कारण ते बोलले होते की काय हे होती ना संक्रांतच्या नंतरच ते टाकते, कारण ब्लाउजेस ते असतात बाकीच्यांचे, ज्यांची संक्रांतची साडी वगैरे असते त्यानंतरच ते शिवणार होते. पण तरी आपण एकदा अपडेट घेऊन येऊ की आपला ड्रेस कसा चालला. आणि त्यांना आम्ही फोटो पण टाकला, पण त्यांनी सीन नाही केलं, तर डबल टिक नाही आलं त्याला, म्हणून मला थोडीशी धाकधूक व्हायली आहे. तर आम्हाला जायचे 22-23 तारखेला ह्याला पुण्याला जायचं आम्हाला. तर तोपर्यंत तर आमचा ड्रेस होणं भागच आहे, नाहीतर मग काहीच खरं नाही आमचं. जाते. तर मी आले आता आवरून, म्हणजे माझं ना थोडंसं टचअप वगैरे राहिलं आहे, पण मी म्हणजे फ्रेश झाली आहे, चेंज वगैरे केलं आहे. आणि मी आता खाते आहे ठेचा, वांग्याची भाजी आणि भाकरी. ठेचा आणि भाकरीचं कॉम्बिनेशन एक नंबर. ते खाते, आवडते आणि निघताना तुम्हाला बोलते. तर आम्ही आता निघलो जायला बाहेर, म्हणजे मम्मीची शॉपिंग करायला. आणि कॅब घालणं मॅन्डेटरी, कारण ऊन लागते. आणि माझं चष्माचं, जसं तुम्हाला बोलले, माझा चष्मा हरवला आहे, तर मला दिसत पण नाही जास्त, त्याच्यामुळं कॅब घालणं इम्पॉर्टंट आहे. आणि आज मी काजळ लावलं आहे, मी लायनर नाही लावलं आज. लायनर पगलोने आज काजळ लावलं आहे. मी तुम्हाला बोलते ऑटोमध्ये बसल्यावर. आणि आता संक्रांती आली आहे ना, तर पतंग उडवतात लोक, म्हणजे लेकरं. तर ते ना जे धागा असतो ना, तो नायलॉनचाच असतो ना, कशाचं तरी असतं. तर तुम्ही जर असं ट्रॅव्हल करत असतात ना 2 व्हीलर्स वगैरेवर, तर तुम्ही ना तुमच्या असं नेकला काहीतरी बांधा, कारण लोकांचे काय म्हणतात, लोक मरत आहेत त्याच्यामुळे. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमच्या पप्पांना सांगा, तुमच्या भावांना सांगा, तुमच्या बहिणींना सांगा, की तुमच्या मम्मीला सांगा की तसं बांधून द्यायचं. कारण युजली ज्या बाया असतात त्या चेहऱ्याला बांधतात, म्हणून त्यांना प्रोटेक्टेड असतं हे. पण जेंट्स लोक बांधत नाहीत ना, असे चालतात ते, त्याच्यामुळे. आम्ही चाललो आता पार्लरमध्ये, मम्मीला करायचं आयब्रोच्या पार्लरमध्ये. मी आले होते त्याच पार्लरमध्ये जाणार आहेत आम्ही, कारण तिथे छान करतात आयब्रोज. आणि आम्हाला जे बाकीचं करायचं ना फेशियल वगैरे, ते आता आम्ही डायरेक्ट भैयाच्या लग्नाच्या वेळेस जाऊ आणि करू. ही गर्दी. मी तुम्हाला मम्मीचा आयब्रो केल्यावर भेटते आणि तुमच्याशी बोलते. बाय. गेस वॉट, आता मला मम्मीने कुठं आणलं असेल बांगडं घ्यायला, ब्लॅक. आणि माझं इथं आलं ना डोकं दुखायला लागतं, काय माहीत का. तुम्हाला दाखवते मी व्ह्यू. पार्लरमध्ये कोणी नव्हतं, म्हणजे खूप कस्टमर होतं, पण आम्ही बाकीची शॉपिंग करून आलो. शॉपिंग केली आम्ही 2-2.5 तास. आणि आता आम्ही परत पार्लरला आलो आहे. परत गर्दी आहे. आता आम्ही चाललो. आता आम्ही घरी जातो. आणि तिथे आमच्या गल्लीच्या तिथं पण पार्लर आहे, तिथं आम्ही करतो. जातो गर्दी बघ. ओ माय गॉड, काय झालंय? इथून चाललाय इथून. मम्मीने मला आईस्क्रीमची टिप दिली. आज चालले आता मी चालू.
त्याला आश्चर्य आलं कोणाला बोलायली. श्रुती आता ट्युशनला गेली असं, पण तिच्यासाठी पण आणणं मॅन्डेटरी होतं म्हणून मी तिच्यासाठी पण आणलं आहे. पण मी आहे ना ह्याच्यात ठेवेन, फ्रीजमध्ये ठेवेन आईस्क्रीम, कारण आय होप सो ट्युशनला गेली असेल. नसेल गेली तर मार खाईन आता, माझाच खाईन ती कोणाची. आणि माझी जीन्स पण मी द्यायला होतं, कारण माझी जीन्सचं बटन तुटलं आहे आणि मग ती जीन्स काय वापरतच येत नाही. आणि म्हणून 4 ऑलमोस्ट दुकान फिरले मी की माझ्या जीन्सला बटन पण जीन्सला बटन काही माझ्या लागलं नाही. त्याच्यामुळे आता मी घरी चालले, आईस्क्रीम कंप्लीट करते आणि तुम्हाला भेटताना असलं डोकं दुखायला माझं. मी हर वेळेस ज्यावेळेस मम्मीसोबत जाते मी निश्चय करते की मी मम्मीसोबत जाणार नाही, पण माझ्या मम्मीला कसं आहे ना, शी हॅज 0 फ्रेंड्स. फक्त मी श्रुती आणि पप्पा आहेत. मग तिच्यासोबत जाणार कोणी नसते म्हणून मी जाते. तर आता खूप वेळ झाला आणि माझं डोकं इतकं दुखतं आहे ना. मी तुम्हाला जसं म्हणलं ना, मला दरवेळेस असं होतं की मी मम्मीसोबत नेक्स्ट टाईम नाही जाणार, पण तिच्याकडं कोणी नाही येत म्हणजे जाण्यासाठी. आता पप्पाला तर बाहेर जायचं असते, श्रुतीला ट्युशनला, मग मीच राहिले. ये बाप है इसके, ये बेटी का मैं बाप हूँ. 200 रुपयाचं बॅलन्स टाका, बिग बॉस बघायचं. अहो बॅलन्स टाकायचं, बिग बॉस बघायचं. आणि आजपासून बिग बॉस हिंदीची तर मी आहेच फॅन, पण बिग बॉस मराठी इट्स डिफरंट. तर त्याच्यामुळे आम्हाला बिग बॉस मराठी बघायला खूप मजा येते. त्याच्यामुळे आम्ही आता बिग बॉस मराठी बघणार आहोत, म्हणजे चालू करणार आहे ते बघायला. कालपासून मराठी बिग बॉस आय गेस चालू झाले आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे भारी भारी कंटेस्टंट्स आलेत. त्यातले म्हणजे मला 3, 4, 5 माहीत आहेत, पण बाकीचे मला कोणी माहीत नाही आहेत. आणि मी ना नोटीस केलं जेवढं मी बिग बॉस बघते की जे आपल्याला पर्सनॅलिटीज माहीत नसतात ना, ते आपल्याला जास्त आवडतात, ज्यांना आपण कधीच बघितलेलं नसतं. तर ह्या वेळेस पण तेच होतंय का, मला लाईक एक्साइटमेंट व्हायली आहे. कधी ते नाही मला माहीत ना. तर हे आज मी आणलंय. पप्पा मी व्हिडिओ काढले बरं, मुद्दाम करतात का मरणाचे. ऐका गाईज, हे आमच्या घरामध्ये हिने भांडणं लावलेत. अरे आमच्या घरामध्ये थोडासा वेगळा विषय आहे. ऐका गाईज. तर मी शांत बसले की शांत बसणार, मी बोलायला लागले की मी बोलणार. इयरिंग्स, आणि मला ना छोटी साईज पाहिजे होती, याच्यामधून छोटी साईज पाहिजे होती आणि यातच होती. त्याच्यामुळे हे पूर्ण पेअर आहे. ओके, हे खाली घालायचं लोबमध्ये, हे वालं घालायचं अप्पर लोबमध्ये, आणि हे वालं जे आहे ना ते हेलिक्समध्ये घालायचं, असं आहे ते. मला बघून घाबरू नका, कारण माझं काजळ आहे ना असं झालं. मी फेस वॉश वगैरे काहीच नाही केलं. आणि मला ना आता एडिट करत होते मी व्हिडिओ, सॉरी थांबा हे करू. हां, तर मी व्हिडिओ एडिट करत होते आत्ता की माझं यूट्यूब ब्लॉगचा. आणि माझं डोकं दुखतं आहे कारण मी बाहेरून आले. मी जसं मगाशी बोलले ना, माझं डोकं दुखतं आहे, तर मला पटपट व्हिडिओ एडिट करायचा होता. आणि मी विसरले की मी तुम्हाला बाय म्हणायचं विसरले एकतर, आणि त्याच्यानंतर मी विसरले की मी आज काही केलेलंच नाही आहे, असं झालं. आणि मला असं रोज होतं की मी तुम्हाला काहीतरी एंटरटेन करण्यासाठी करावं, ते झालं नाही माझ्याकडून. आय एम सो सॉरी. आज होईल आजच्या दिवस, कारण आज माझं खरंच डोकं दुखतं. आज तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्या. आणि उद्यापासून ना अजून फन येईन ब्लॉगमध्ये माझ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आजसाठी बाय बाय.